छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या निमित्ताने वारणा मंगल कार्यालय वसंतदादा मार्केट यार्ड येथे 1 मार्च 2025 रोजी स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त ही जयंती शिवजयंती 395वी शिवजयंती आहे। या 395व्या शिवजयंतीनिमित्तानं या सांगली जिल्ह्यातील आणि शहरातील तरुण मुलांना रक्तदान करण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे। 395व्या शिवजयंतीनिमित्त 395 रक्तदाते आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत आणि 395 लोक रक्तदान करून एक नवा इतिहास सांगलीसाठी ते देणार आहेत। कारण ही पहिलीच वेळ अशी आहे की 395व्या जयंतीनिमित्त 395 रक्तदाते आपल्याला रक्तदान करणार आहेत। तर रक्तदानाची खरंच सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान। कारण आजकालच्या सांगली शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये रोज कुठंतरी हप्त्याला किंवा 1-2 मर्डर झालेले दिसतात। मग त्यांचं त्या हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये असणं, अशा वेळेला त्या पेशंटला रक्ताची गरज असते। आणि सांगलीतील आत्ता तुटवडा बघून आम्ही हा निर्णय घेतला आहे की स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मी अध्यक्ष संतोष पाटील सर्व सांगलीकरांना याद्वारे आव्हान करत आहोत की येत्या 1 मार्चला वारणा मंगल कार्यालय वसंतदादा मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी सकाळी 10 ते 4 या वेळात रक्तदान आणि महाआरोग्य शिबिर होणार आहे। या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व निदान आरोग्य म्हणजे हाडाच्या डॉक्टर असतील, हार्टचे असतील, लिव्हरचे असतील, पोटाचे असतील, कॅन्सरचे असतील, डोळ्याचे असतील किंवा इतर सर्व अवयवाचे सर्व डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। सर्व मोफत, कुठलाही 1 रुपया न घेता सर्व उपचार हे मोफत होतील। त्यांची तपासणी होतील, रक्त तपासणी होतील, लघवी तपासणी होतील, थुंकी तपासणी होईल किंवा त्या ठिकाणी त्या रोगावरती किंवा त्याचं निदान झालं असेल तर त्याचे मोफत औषधे त्याच ठिकाणी दिली जातील। एखाद्याला जर ऑपरेशनची गरज असेल तर त्यात मोफत ऑपरेशन केलं जाईल, अशी ही आम्ही तरतूद केलेली आहे। येत्या सांगली शहरातील व जिल्ह्यातील तमाम रक्तदात्यांना आणि जे आरोग्य शिबिराचा लाभ घेतात त्यांनी त्या ठिकाणी यावे। या ठिकाणी रक्तदान करताना रक्तदात्यांना प्रत्येक रक्तदात्याला आम्ही जो रक्तदान करेल त्यांना छावा चित्रपटाचं मोफत तिकीट दिलं जाईल आणि त्या ठिकाणी एक आकर्षक भेटवस्तू दिले जातील, जेणेकरून एक कुठलं तरी भविष्यकाळामध्ये अनेक रक्तदान करताना ही नवीन पिढी आकर्षक झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या निमित्तानं छावा चित्रपटाचं तिकीट मोफत देतो आहे आणि आकर्षक भेटवस्तू त्या ठिकाणी देतो आणि सर्व आरोग्य निदान उपचार त्या ठिकाणी केले जातील। तर तमाम सांगलीतील सर्व युवक तरुणी यांनी या रक्तदान करावे असे मी आव्हान करतो। धन्यवाद। निमंत्रित करतोय जे महाराष्ट्रामध्ये आता सातत्यानं स्वतःची नाममुद्रा ज्या कवींनी उमटवलेली आहे आणि महाराष्ट्रात ते गाजतायत कवी, ते आपल्या सांगली जिल्ह्यातले आणि आजूबाजूच्या परिसरातले आहेत। तर त्या सर्वांना आपण या निमित्तानं एकत्र करतोय आणि एक चांगली काव्य मैफिल या निमित्तानं आपण सांगलीकरांना देतोय। शिवाजी महाराजांच्या स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं 1 मार्च रोजी दुपारी साधारण 3 वाजता आपण सांगली जिल्ह्यातल्या निमंत्रित कवींचं कवी संमेलन आपण घेणार आहोत। त्याचं कारण असं आहे की या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक उपक्रम नेहमी घडत असतात आणि याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील निमंत्रित जे साहित्यिक आहेत, जे कवी आहेत, त्यांना एक चांगलं उपलब्ध असं व्यासपीठ या भागामध्ये निर्माण व्हावं या उद्देशानं या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी ही व्यवस्था केली आहे। यांनी ही व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं आहे आणि या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातल्या नामवंत अशा कवींचं कवी संमेलन या ठिकाणी होईल। यामध्ये बेळगावचे आपले असणारे आबा पाटील आहेत, लता ऐवळे आहेत, रमजान मुल्ला आहे, संतोष काळे आहेत, त्याचबरोबर नवोदित काही लोकांना आपण यामध्ये संधी देणार आहोत आणि अशा पद्धतीचं एक भरगच्च असा कवितेची मैफिल या निमित्त आपण घेणार आहोत। या कार्यक्रमाला सर्व रसिकांनी, नागरिकांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। डी.जी. पाटील गेली 20-22 वर्ष साहित्य क्षेत्रामध्ये काम करतो। 1 मार्चला आपण सांगलीमध्ये स्वर्गीय खासदार
जी डी पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं